ऋषी बाबा, हा, कमळीच्या अभ्यासाचं काही नुकसान तर होणार नाही ना? आणि मला काय वाटतं माहितीये का, ते चोरी बिरी काय कमळीनं केली नसेल. अहो ती तसली पोरगीच नाही. नाही तिने चोरी केली नाही हे मलाही माहिती आहे. पुरावे नाही आहेत ना तसे. पुरावे सगळे तिच्या विरोधात आहेत. म्हणूनच मला किंवा अन्नपूर्णा आजी राजन काकांना काही करता नाही आलं. फक्त आता तिचा अभ्यास बुडणार नाही ही जबाबदारी माझी. बिचारी कमळी, एवढे आरोप झाले तिच्यावर, तिला किती वाईट वाटलं असेल. आणि तिला वाईट वाटलंच आहे, पण तिच्या इतकंच तुम्हालाही वाईट वाटलंय ना? नाही वाटणं साहजिकच आहे. कमी आहेच अशी की लगेच समोरच्याला आपलंसं करून घेते. त्यामुळे प्रत्येकालाच तिची काळजी वाटते. ऋषी बाबा, एक बोलू का? नाही म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, का कमळीच्या विरोधात कोणी काही केलं असेल ना? मग म्हणजे कामिनी, म्हणजे सहज बोललो. मावशी बोलल्या त्यात पॉइंट आहे. हिस्ट्री बघता कामिनी आजी असं नक्कीच करू शकतात. चला, एक गोष्ट मात्र चांगली झाली. राजन दारू ढोसायला लागला. अलीकडे मात्र तो जरा जास्तच गुरगुरायचा. अरे आपल्याला एक सुंदरशी मुलगी आहे, छानशी बायको आहे, आपण त्यांची काळजी करायची, आपल्या सुखी संसारामध्ये समाधान मानायचं. तर ह्याचं काय, त्याचं भलतंच. सारखं आपलं ते कमळी 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 तिच्या नावाचा जप करत बसायचा, दुसरं काय. खरंच. हा, आता एक गोष्ट बरी झाली, ती कमळी तर तोंडघशी पडलेलीच आहे, त्याने एक समाधान वाटलं मनाला खरंच. आणि याचा तर तळीराम झालेला आहे. नाही कळणार तुला, मनाला ते सुद्धा एक समाधान वाटलं, कळलं का? आणि तू ग, तुझा नवरा आता दारूच्या आहारी गेलेला आहे. यस. त्यामुळे या घरात आपल्याला विरोध करणारं दुसरं कोणीही राहिलेलं नाहीये. बट ग्रॅनियांची स्टिल एक गोष्ट आहे यार, तू ना काल त्या गावछापच्या अगेन्स्ट जरा अजून जास्त बोलायला पाहिजे होतं. केवढीशी पनिशमेंट मिळाली आहे तुला. हो राजा, मला पण तसंच वाटत होतं, पण काय करू मी. खरं सांगू का, मला तर तिला ना आयुष्यातनं उद्ध्वस्तच करून टाकायचं होतं. आणि त्यासाठी तिला कॉलेजमधनं रस्टिकेट करणं ही त्याची पहिली पायरी होती. तसं जर झालं असतं ना तर बस, आणखीन आपल्याला कुठल्या गोष्टीची गरजच पडली नसती. पण काय करणार, तुझी सासू आडवी आली तिकडे. हो, नको त्या वेळेला बरोबर टपकली. आणि काय, तिने शिक्षा कमी केली तिची. काय तर म्हणे आठवडाभर कॉलेजच्या बाहेर राहायचं, बस ही झाली शिक्षा. ह्याला काय. पण बेटा, खरंच सांगते अनिका, तू इतकं छान काम केलंयस ना. अरे काय डाव टाकलायस राजा, खरंच. ऐका ऐका, दोघींनी पण ऐका. पण मी काय म्हणते, त्या मुलाने ऋषी आणि कमळीला सगळं खरं सांगितलं तर काय करायचं, त्याचा काही विचार केलायस? मी ऑलरेडी सगळा विचार करते मॉम. तसं होणारच नाही, कारण ते व्हायला तो मुंबईत पाहिजे राईट. म्हणजे त्याला मी इतके पैसे भरलेत की 2-3 मंथसाठी तो आउट ऑफ मुंबई पार्सल होऊन गेलाय. सो आता नेक्स्ट 2-3 मंथ्स ही इज नॉट गोना बी हिअर. त्यामुळे रेश कमी कोणालाच तो भेटणारच नाही. आणि मला मात्र मजा आहे, कारण की कमळीचं 1 वीकसाठी लेक्चर, अभ्यास, कॉलेज सगळं पुढे. आय एम सो हॅपी. आणि तुझा आनंद वाढवायचं काम मी आणखीन केलेलं आहे. कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना, त्यांना मी सांगितलेलं आहे, हे बघा, आता या कॉलेजची GS फक्त आणि फक्त माझी नात होणार, अनिका महाजन. थँक्यू सो मच ग्रॅनी. म्हणजे काय. थँक्यू, लव्ह यू बोथ सो मच. अरे बच्चा. आणि आता ना ऍक्च्युली मजा येणार आहे, कारण की मी गावच्या माझी पोझिशन घ्यायचा ट्राय करत होती ना या घरात.
आहेत आणि तिचेच पोझिशन. सो लेट्स वेलकम न्यू GS अनिका महाजन. 3 cheers. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. अरे वा, काय दृश्य आहे. वा 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 वा. सकाळी सकाळी सुरू केलंय याने. आता जर त्या म्हातारीने हे बघितलं की आपला मुलगा सकाळी सकाळी बाटली घेऊन बसलाय, कसला भारी शॉक लागेल ना तिला. वेळ दवडायला नकोय. हे नेत्रदीपक दृश्य दाखवलंच पाहिजे म्हातारीला. बहिणी 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 काय झालं? काय नाही, तू तू तुझा जप तप करत बसलेली आहेस इकडे, आणि तुझा लेख तो घराची असली नसलेली अब्रू आहे ना, ती सगळी मातीत मिसळत चाललेलं आहे. तू काय झालं नीट सांगशील का? काय आभाळ कोसळलंय का? हो सांगते ना. आणि मी जेव्हा सांगेन ना तेव्हा खरोखर तुझ्यावर आभाळच कोसळलेलं असेल. तुझा लाडका लेख सकाळपासून नुसते पेगवर पेग मारत बसलेला आहे. तळीराम झालाय नुसता. तर काय म्हणायचं ग याला? काय हे वागणं? अरे घरात 3 तरुण पोरी आहेत, त्यांना काय आपण हेच आदर्श द्यायचेत का? हा, हेच संस्कार करणार का आपण त्यांच्यावर? शिवाई परमेश्वर, कसं पण. बहिणी अगं मी पण येते, थांब. काल आपल्या कॉलेजची आधीची GS कवडी, तिला मी त्या पदावरनं काढून टाकलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला तातडीनं नवीन GSची नेमणूक करायची आहे. तर सगळे ट्रस्टी, सगळे शिक्षक आणि मी सर्वानुमते आम्ही एक नाव निश्चित केलेलं आहे, आणि ते म्हणजे अनिका महाजन. थँक्यू गाईज, थँक्यू सर. GS अनिका, GS अनिका, GS अनिका. अनिका तर सुधारली ना. अरे आज तिचा चेहरा बघून वाटत नाही की कमळेचं GS पद गेल्याचं तिला जरा बी दुःख झालं. उलट तिच्या तोंडावरचं जे हसू आहे ते काहीतरी एकच सांगतंय. मला तर असं वाटतंय का कमळेबाबत जे काय झालं ते सगळं अनिकानं तर घडून आणलं नसेल ना. मला आत्ताच्या आत्ता कमळेला हे सगळं जाऊन सांगायलाच पाहिजे. गावछाप, तुला आत्ता कुठे मी कॉलेजच्या GSच्या पोस्टवरून काढलंय, पण हळूहळू मी तुला रिशच्या मनातूनही काढणार.